शुभ संध्याकाळ. आजची संध्याकाळ आम्ही गौरांशला घेऊन किरगाव चौपाटीला जायचं ठरवलं. पहिल्यांदाच आम्ही गौरांसोबत किरगाव चौपाटीला जाणार आहोत. त्याला मातीबद्दलचं प्रेम आणि त्याला खूप सारी मातीत खेळायला देणार आहोत. त्याआधी त्याच्या बाबाने मस्तपैकी कढई पकोडा घेऊन आला. बघा, दोघंही मस्तपैकी त्याचा स्वाद घेत आहेत. आणि माझं काय आहे ना, माझी पण डिश आहे बाजूला. त्यानंतर आम्ही पोचलो गिरगाव चौपाटीवर. दोघांच्या चेहऱ्यावरचं हे स्मित हास्य खूप काही सांगून जात होतं. दोघेही फुल एकमेकात मिसळून गेले होते. गौरांशही एकदम मस्तपैकी मातीमध्ये मस्त चालत होता. बघा, हळूहळू आता ते माझ्यापर्यंत पोचले आहेत. आला माझा गोंडू, माझ्याजवळ आला, हळूहळू आला. गोंडू माझा गोंडे आहे. बघा, पहिल्यांदाच आमचा गौरव मातीत खूप 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 एन्जॉय करत आहे. ते बघा, हसला. मातीत मस्ती आम्ही त्याला करू दिली. त्यानंतर बाबाही त्याच्याबरोबर खेळू लागला. जाताना मी सोबत बॉलही घेऊन गेले होते. दोघांची मस्तपैकी बॉलसोबत त्या मातीमध्ये रंगून गेली होती. म्हणतात ना, लहान पोरांबरोबर आपणही लहान होऊन जातो. तसं त्याचा बाबा मस्त त्याच्याबरोबर लहानपण जगतो. थोड्या वेळाने आम्ही पिझ्झा ऑर्डर केला होता. पण पिझ्झा सोडून आमचा गौरांश मातीतच चालत होता. पहिलीच त्याची वेळ होती मातीत चालण्याची आणि खेळण्याची. त्यामुळे तो खूप खूप आनंदी होता. दोघंही कसे चालत आहे. आणि म्हणतात ना, बाहेर गेल्यावर लहान मुलांचा सांभाळ ते वडीलच करतात. तसंच आहे आमच्याकडे पण. बाहेर कुठे गेलं की या दोघांचं असं चालू असतं. आणि मी मस्त आराम करत असते, दोघांचे व्हिडिओ काढत असते. आणि मला ह्या दोघांचे व्हिडिओ काढायला खूप आवडतं. नंतर मी माझ्या नवऱ्याला प्रेमाने पिझ्झाचा पहिला घास भरवला आणि माझ्या गौरांशलाही भरवला. त्यानंतर माझ्या नवऱ्याने मला प्रेमाने घास भरवला. नक्कीच प्रेमाचा असेल. हसणारच. वा, पिझ्झा तो खूप छान होता, गरम होता. आणि त्यात चौपाटीवरची गारगार हवा खूप काही म्हणते ना, खूप काही सांगून जाते. आता परत आमचा गौरांश गेला मातीत खेळायला. त्याला मातीत बघा ती मस्तीखोर आहे. त्याचा बाबा खूप सांभाळत होता बरं का त्याला. त्यानंतर आम्ही फ्रेंच फ्राईज ऑर्डर केली आणि माझा नवरा मस्तपैकी स्वतःला निवांत करून घेत होता. आमचा गौरांशची फ्रेंच फ्राईज आवडीने खातो. तो आणि त्याच्या बाबाचे डान्स चालू होता. दोघं एकमेकात मस्त रमून जातात. थोड्या वेळाने माझी आणि गौरांची हिरवळ बसते. जसं बाप आणि मुलाचं वेगळं नातं असतं, तसंच आई आणि मुलाचंही एक वेगळं नातं असतं. तो ज्याप्रमाणे मला प्रेमाचा घास भरवत होता, खूप छान वाटत होतं. त्यानंतर खूप वेळ झाला आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो. मस्त असं लॉंग ड्राईव्हही झाला आणि खूप धमाल मस्ती करत आणि आमचा आजची संध्याकाळ इथेच झालो. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय, सी यू आणि शुभरात्री.